ते काय आता ठीक आहे, काही लोक सांगतात की कॉलर टाईट आहेत आणि देवाभाऊ सर्व पक्ष चालवत आहेत. हे महायुतीचे पक्ष चालवत असतील, महाविकास आघाडीमध्ये नाही. आमचा स्पष्ट माननीय उद्धवजींच्या कडे ज्यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी भेटले होते त्यावेळी खालच्या सभागृहामध्ये हा विरोधी पक्ष नेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि वरच्या सभागृहामध्ये हे काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे. आणि तशी नावं देखील म्हणजे लेखी नावं दिल्यानंतर पण अशा प्रकारे चर्चा करून घेऊन फक्त गुंतागुंती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. कालच मुख्यमंत्री बोलले की आम्हाला काही हरकत नाही. मग एका बाजूला हरकत नाही, मग विधानसभेचे अध्यक्ष हे त्यांच्या पक्षाचे आहेत, ते एक अनौपचारिक पण त्यांच्याशी बोलू शकतात. पण हे बोलायचं नाही आणि हे तात्काळ ठेवायचं. गेल्यावेळी ज्यावेळी विरोधी पक्षनेते विधान परिषद झालं होतं, सभागृह चालू नव्हता त्यावेळी पण देखील त्यांनी हे पद दिलं होतं. मग आता हे पद का दिलं गेलं नाही असं प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. ही नक्कीच व्हायला पाहिजे आणि परिषदेमध्ये आम्ही ही मागणी करणार. पण ह्या सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा काय करायचं, कारण मंत्र्यांच्याकडेच बॅगा मिळतात, आता आमदारांकडे मिळालेले आहेत, आता थोड्या दिवसांनी नगरपालिका झाल्यात, आता नगराध्यक्षांकडे पण तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. धन्यवाद. महायुतीचे जे जागा वाटप आहे ते जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईमध्ये भाजप आणि जे शिंदे ते एकत्र लढतील, पण राष्ट्रवादीला ते जवळ सोबत घेणार. मग ठाण्यामध्ये काय, कल्याणमध्ये काय हे त्यांनी स्पष्ट करावं. पिंपरी चिंचवडमध्ये काय, पुण्यामध्ये काय, हे फक्त मुंबईला लुटण्यासाठी, मुंबईला बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत. मात्र मुंबईची एक हद्द पार केल्यानंतर नवी मुंबईला सांगावं त्यांनी की महायुती लढणार आहेत का. हे फक्त मुंबईसाठीच चाललेलं आहे आणि मुंबईकरांना हे जी जाणीव आहे, मुंबईकरांना हे कळते की ही मंडळी ही सत्तेसाठी एकत्रित आलेली आहेत, समाजकारणासाठी नाही, सत्ताकरण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी एकत्र येतात. ओके सर, थँक्यू.